अधिकारी वर्गाने विनंती आहे त्याचप्रमाणे आजचे वक्ते आदरणीय चापेकर साहेब यांना देखील विनंती आहे आपण या धन्यवाद पुन्हा एकदा सर्व कर्मचारी वर्ग अधिकारी वर्ग विविध खात्यातील सर्व अधिकारी वर्गाचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करायचं आहे. सन्माननीय खादळकर यांना देखील विनंती आहे की आपण या ठिकाणी आपण दीपप्रज्वलन करायचं आहे. या ठिकाणी बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर माननीय साहेब आयुक्त साहेब सागर साहेब यांनी पुष्पार्पण केलेलं आहे. अधिकारी या ठिकाणी केलेलं आहे. सर्व मान्यवरांना त्याचप्रमाणे अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग यांना विनंती आहे इथला कार्यक्रम आटोपल्यानंतर आपण सर्व विचारमंचाकडे प्रस्थान करायचे आपल्या सर्वांना विनंती आहे. त्या ठिकाणी पूजापाठ होणार आहे. तर आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. मी एकत्र सर्व अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग पुन्हा त्यांना विनंती करतो की आपण विचारमंचाकडे स्टेजवरती आपल्याला जायचं आहे. चांगलं आपला अल्बम बनतो ना दाखवायला सुरू करायला होतं सर्व अधिकारी असतात. गौतम कदम यांना विनंती आहे की आपण धम्मपूजापाठ हा कार्यक्रम आपल्याकडे सोपवण्यात आलेला आहे. कृपया आपण सुरुवात करावी. आदरणीय गौतमजी कदम यांना विनंती करतो की आपण पूजापाठ हा कार्यक्रम सुरू करावा घ्यायचा आहे. आदरणीय सहाय्यक आयुक्त सन्माननीय क्षीरसागर साहेब त्याचप्रमाणे बाबासाहेबांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या तजवीला हार अर्पण करायचा आहे. सर्वांनी जोरदार त्यांच्याकरता स्वागत करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा साहेब आयुक्त सन्माननीय क्षीरसागर साहेब हार अर्पित करत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. यानंतर त्यांना विनंती करतो की आपण दोन्ही तजवरी समोर दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे.
मी सन्माननीय आपल्या विभागातील अधिकारी वर्ग आदरणीय खटके साहेब, शिंदे साहेब आणि चव्हाण साहेब यांना विनंती करतो की आपण गाडगे साहेब यांना देखील विनंती करतो की आपण समोर बाबासाहेबांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्त्वसमोर दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे. हे पुत्र विभागातील अधिकारी वर्ग आदरणीय नांदगावकर साहेब यांना देखील विनंती करतो की आपण दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे. पुत्र विभागातील महिला वर्ग स्टाफ या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण पुढे येऊन दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे संतोष जाधव साहेब यांना देखील विनंती आहे की आपण देखील पुढे येऊन दीप प्रज्वलित तत्पूर्वी या ठिकाणी आपण दीप प्रज्वलित करत आहेत. या ठिकाणी या पुत्र विभाग जयंती उत्सव कमिटी आणि सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांची 395वी जयंती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती या ठिकाणी साजरा करत आहोत. आपण सर्वांचं उपस्थित स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाला आपण रीतसर सुरुवात करूया. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि सर्वांना सविनय जय भीम. विश्वदीप भगवान गौतम बुद्ध ज्यांनी आपल्या प्रबोधनानं या महाराष्ट्राचं सिंचन केलं ते जगद्गुरू तुकोबाराय, जिच्या कुशीमध्ये या महाराष्ट्राचं नेतृत्व घडलं आणि वाढलं, ते या विश्वातलं सर्वात आदर्श मातृत्व राजमाता जिजाऊ, ज्यांनी या महाराष्ट्राला आपल्या अस्मितेची आणि अस्तित्वाची ओळख दिली, ते बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, संस्कृत पंडित शास्त्रवीर स्वराज्य रक्षक संभाजीराजे, ज्यांनी बहुजनांना अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढलं, ज्ञानाचा प्रकाश दिला, त्या क्रांतीज्योती सावित्री माता फुले, क्रांतीसूर्य महात्मा फुले दाम्पत्य, ज्यांनी बहुजनांना आरक्षणाचा अधिकार दिला, असे राजाधिक ऋषी असे राजेचे शाहू महाराज. आणि या सर्वांच्या विचारांना भारतीय राज्यघटनेमध्ये अंतर्भूत करून सर्व भारतीयांना संवैधानिक अधिकार देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, सर्व संत आणि ज्या ज्या महामानवांनी आणि महान मातांनी बहुजनांचा विकास व्हावा यासाठी त्याग दिले, योगदान दिलं, त्या सर्व महामानवांच्या विचारांना, महामातांच्या विचारांना आणि प्रतिमांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. आज या ठिकाणी आपण ही जयंती साजरी करत असताना उपस्थित असलेले सगळे आपले मान्यवर, तसेच आपल्या या पुत्र विभागाचे सहाय्यक आयुक्त सन्माननीय अरुणजी लता सिद्धराम क्षीरसागर साहेब, तसेच आपले कार्यकारी अभियंता राहुल शिंदे साहेब, गाडगे साहेब आणि खटके साहेब, गोपाळ खटके साहेब, सहाय्यक अभियंता गकव्य खाते, तसेच आपले लेखा अधिकारी राजेश
उपस्थित आहात. आपण सर्वांना पुन्हा एकदा सगळ्यांना जय भीम. त्या जयंतीच्या रूपरेषेच्या अनुषंगाने मी जरा म्हणजे या जयंतीची रूपरेषा आपल्यासमोर मांडतो. आपल्या या मंचावर आपले जे अध्यक्ष आहेत, अध्यक्षांची निवड आपण आता करत आहोत. आपले अध्यक्ष हे आपल्या वार्डचे सहाय्यक आयुक्त सन्माननीय अरुणजी लता सिद्धराम क्षीरसागर साहेब हे भूषवतील असे मी या ठिकाणी सूचना मांडतो. विश्ववंदनीय तथागत महाकरुणी भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे महान शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई भीमाई या सर्वांच्या वंतना प्रथमतः त्यांच्या विचारसरणीला कोटी कोटी प्रणाम. आज या ठिकाणी एक उत्तर विभागातील जयंती कमिटी या ठिकाणी जयंती सादर करीत असताना आजच्या या सभागृहाचं कामकाज व्यवस्थित चालावं म्हणून प्रमुख अध्यक्ष म्हणून आपल्या एक उत्तर विभागातील सहाय्यक आयुक्त आदरणीय क्षीरसागर साहेब यांची जी अध्यक्षपदासाठी सूचना केलेली आहे त्या सूचनेस मी आपल्या सर्वांसमोर अनुमोदन देत आहे. धन्यवाद. जयंती उत्सवानिमित्त मला अध्यक्ष मान्यवरांचे धन्यवाद. हॅलो पांडुरंगी कांबळे यांना विनंती करतो. चित्रत असा त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान गौरव करण्यात येत आहे. आदरणीय सहाय्यक आयुक्त सन्माननीय अरुणजी लता सिद्धराम क्षीरसागर साहेब, आपण कृपया जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. आपल्या एक उत्तर विभागातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी सन्माननीय उपाध्यक्ष श्री पांडुरंग कांबळे यांच्या हस्ते. धन्यवाद साहेब, आपण हा मान स्वीकारल्याबद्दल. त्याचप्रमाणे जाधव सन्माननीय आदरणीय राहुलजी शिंदे कार्यकारी अभियंता एग्नॉस यांचं शाल घेऊन आणि संविधान परत देऊन त्यांचा गौरव करतात. त्याचप्रमाणे गाडे साहेब, मी सन्माननीय नितीन हवेलीकर साहेब यांना विनंती करतो. सहाय्यक अभियंता पाणी खाते सन्माननीय नितीनजी हवेलीकर साहेब यांना विनंती करतो की आपण आज सन्मान आपण स्वीकारावा. गाडे साहेबांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ आणि रोप वाटिका देऊन या नेहमी संवाद साधणारे असे सन्माननीय खटके साहेब, आदरणीय सहाय्यक अभियंता घनकचरा व्यवस्थापन, मी बोरे साहेबांना विनंती करतो की आपण आज सन्मान त्यांना बहाल करावा. त्याचप्रमाणे संविधानाचे पुस्तक आणि शाल देऊन विनोदजी पेडणेकर उपाध्यक्ष जयंती उत्सव कमिटी एक उत्तर विभाग. धन्यवाद साहेब, आपण हा बहुमान स्वीकारल्याबद्दल. आवाजामध्ये आमच्या कामगारांना मार्गदर्शन करणारे आपल्या युनियनचा बहादर आवाज असे सन्माननीय कविस्कर साहेब, सरचिटणीस म्युनिसिपल मजदूर युनियन आदरणीय सतीश कांबळे, आदरणीय कविस्कर साहेबांचा सत्कार करत आहेत. आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. आदरणीय कविस्कर साहेब सतीशजी कांबळे यांच्या हस्ते संविधान परत आणि रोपवाटिका गौरव करण्यात येत आहे. जोरदार प्लीज सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. जय आदरणीय चाफे सर, आजचे प्रमुख वक्ते संविधान परत बांधू. थँक्यू सर. आणि या ठिकाणी आपण बराचसा उशीर होतोय. मी आजचे प्रमुख वक्ते ज्यांचा इतिहासकालीन आणि या जगातील घडामोडी माहिती अशा
महापुरुषांच्या जीवनावरून त्यांचं अगाध ज्ञान आहे आणि तो अगाध ज्ञान आपल्या मधुरवाणीनं आपल्या संभाषणातून आपल्या समोर येत आहेत आजचे प्रमुख वक्ते आदरणीय चापी साहेब. ओके. जय भीम, जय महाराष्ट्र. आवाज येत नाही तुमचा. आयुक्त साहेब समोर बसलेले आहेत. अखंड विश्वाला शांतीचा मार्ग देणारे विश्व शांतीदूत तथागत सम्यक संबुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, या महाराष्ट्राला जिने घडवलं त्या माता जिजाऊ, माता सावित्री, क्रांतीबाई, क्रांतिज्योती महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, संत कबीर, संत रविदास, ज्या ज्या महापुरुषांनी मानवतेचा संदेश दिलेला आहे, मानव मूल्याचा संदेश दिलेला आहे, त्या सगळ्या महापुरुषांना मी या ठिकाणी तीव्र अभिवादन करतो. त्याचप्रमाणे महापुरुषांची विचारधारा समजून घेऊया हा विषय घेऊन येत असताना प्रबोधनकडून परिवर्तनाकडे या पद्धतीची भूमिका घेऊन येत असताना आज आपण पाहिलं की संयुक्त जयंती उत्सव कमिटी, ही कमिटी आपल्या समोर एखादी जयंती साजरी करायची असेल, महापुरुषांची साहेब जयंती साजरी करायची असेल तर त्या कार्यकर्त्यांची जी धावपळ आहे, ते कार्यकर्त्याची मेहनत आहे आणि त्या कार्यकर्त्यांवरती झालेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव आणि सर्व जे महापुरुष झाले त्यांच्या विचारांचा प्रभाव ह्या कार्यकारिणीमध्ये दिसून येतो. आजच्या आजच्या ह्या सभेचे सन्माननीय अध्यक्ष अरुणलता सिद्धराम क्षीरसागर सर, सहायुक्त एफ उत्तर विभाग आणि त्यांचे सगळे सहकारी मित्र, बंधू आणि भगिनीनो, आणि विचार मंचावरती उपस्थित असलेले मला सगळ्यांची नावं घेता येणार नाही तरी माफ करा, कारण आपला विषयाकडे आपल्याला जायचं आहे. तरी तुम्ही सगळे विचार मंचावर बसलेले माझे सगळे माझ्यासाठी फार आदरणीय आहात, वंदनीय आहात, पूजनीय आहात. पूजनीय याच्यासाठी कारण तुमच्या विचारांची मी पूजा करतो. तर तो विचार मंचावरती बसलेला आहे. तुम्ही समाज प्रबोधनाचं काम करत असताना, समाजसेवेचं काम करतात आहे, आपली जी ड्युट्या बजावत असताना तुम्ही समाजामध्ये परिवर्तन कसं घडून घेईल या संदर्भामध्ये तुमच्या कृतीतून ते कार्य होत असतं, ते आपल्याला समजत नसतं. म्हणून तुम्ही सगळे माझ्यासाठी वंदनीय, पूजनीय आहेत आणि तुमच्या सगळ्या त्याग आणि समर्पणातूनच ही जयंती उत्सव आपण साजरी करत आहोत. तरी सगळे आदरणीय विचारमंच आणि माझ्या समोर बसलेले माझ्या बंधू आणि भगिनीनो, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष मिलिंदजी जाधव सर, उपाध्यक्ष पांडुरंगजी कांबळे, गौतमजी कदम साहेब, विनोदजी पेडेकर साहेब, सोना जाधव मॅडम, त्याचप्रमाणे बबन सोना जाधव, त्याचप्रमाणे सचिव बापू सखाराम जाधव. फारच मागच्या वेळेस मी देखील या ठिकाणी आलो होतो आणि ह्या सगळ्यांचं मी पाहिलं, सगळ्यांची मेहनत पाहिली. तर ती मेहनत पाहतो त्या पद्धतीने मलाची अपेक्षा असते की माझ्यासमोर जेवढी लोक बसतात ना तेवढा जो प्रबोधनकार असतो, जो व्याख्याता असतो, त्याला एक आनंद प्राप्त होत असतो आणि त्या आनंदातून तो बोलत असतो. कारण आपण जे महापुरुषांची जयंती साजरी करतोय त्याच्या आशीर्वादाने, त्यांच्या कर्तृत्वाने आपण खऱ्या अर्थाने इथे सगळे बसलेलो आहोत. आणि उपसचिव महेंद्र अप्पा जाधव, संतोष हरिप्पा जाधव, खजिनदार हरिचंद्र माणगेकर सर, हिशोब तपासणी श्री शशिकांत मोरे, त्याचप्रमाणे सहाय्यक आयुक्त, आताच मी त्यांचं नाव घेतलं, क्षीरसागर साहेब, राहुलजी शिंदे कार्यकर्ते अभियंता, गोपालजी खटके सहाय्यक अभियंता आणि रवींद्र घाटके सर सहाय्यक अभियंता, ह्या सगळे माझ्यासाठी आदरणीय आहेत, माझ्यासाठी पूजनीय आहेत आणि तुम्ही देखील तेवढेच माझ्यासाठी पूजनीय आहेत. आजचा आपण बोलतो की प्रबोधनाकडून परिवर्तनाकडे,
हा खरा परिवर्तन हा एक आपला राज्यमार्ग आहे, तो आपण ओळखला पाहिजे. कारण ज्याच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडत नाही तो मी समजतो की तो माणूसच नाही. कारण माणूस नेहमी परिवर्तनशील असला पाहिजे आणि ती परिवर्तनशीलता मला तुमच्यामध्ये दिसते, म्हणून तुमच्या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, तथागत बुद्धांचे विचार, महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार, सावित्रींचे विचार हे मला तुमच्यामध्ये दिसत आहेत. कारण तुम्ही परिवर्तनशील आहात आणि परिवर्तनशील असल्या कारणाने तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि छत्रपती शिवरायांची जयंती आपण साजरी करत आहोत. त्यांच्या विचारांची जयंती साजरी करत आहोत. आपण जर पाहिलं तर या कोणत्याही महापुरुषाला आपण पाहिलेलं नाही. तुम्ही पाहिलंय का? मी तरी पाहिलेलं नाही. ह्या सगळे महापुरुषांची जेवढ्या आतापर्यंत आपण नावं घेतली त्या महापुरुषांना आपण पाहिलेलं नाही, तरी देखील त्यांच्या विचारांची जयंती आपण साजरी करत असतो. मी 3 वर्षापूर्वी या ठिकाणी आलो आणि त्यावेळेस क्षीरसागर साहेब मी या ठिकाणी सांगितलं होतं की महापुरुषांच्या जयंत्या का साजरा करावं, या संदर्भामध्ये मी त्यावेळेस व्याख्यान दिलं होतं. आणि आजचा आपला विषय आहे की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजून घेऊया, ह्या विचारधारेच्या महापुरुषांना समजावून घेऊया. आणि हे समजून घेत असताना संत कबीर म्हणतात गुरु गोविंद दोहे खडे, गुरु गोविंद दोहे खडे काके लोगो पाय, बिलहरी गुरु अपने जिने गोविंद दियो बताय. संत कबीरांना मोठा प्रश्न पडतो की जर मार्गदत्ता गुरु आणि प्रत्यक्ष निर्भीक हे दोन्ही माझ्या समोर आले तर मी पहिल्यांदा कोणाला वंदन करावे. संत कबीरांना हा प्रश्न पडतो की मी दोघांपैकी पहिल्यांदा कोणाला वंदन करावे. तर कबीर सांगतात जर मार्गदत्ता गुरुच असता तर मला निर्भीकतेचा मार्ग कोणी दाखवला असता. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण गुरु मानतो, म्हणून त्यांना गुरुदक्षिणा देत असताना आपण त्यांना काय देणार आहोत ह्याचा विचार आज आपल्याला करायचा आहे. तर तुमच्या आमच्या सगळ्यांचे जे गुरु आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आपले जे गुरु आहेत ते संत कबीर आहेत. आपले जे गुरु आहेत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. तर त्यांच्या विचारांनाही आपण चालत असतो, त्यांची विचारधारा आपण आत्मसात केलेली आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण आपल्या आयुष्यामध्ये 3 गुरु मानले, तथागत गौतम बुद्ध, संत कबीर आणि क्रांतिज्योती महात्मा फुले. मग हे गुरु मानत असताना डॉक्टर आंबेडकरांनी ह्या तिन्हीपैकी एकाही गुरुला पाहिलेलं नाही. आणि ह्या 2-2,500 वर्ष पूर्वी झालेले तथागत गौतम बुद्ध, तसा बाबासाहेब आंबेडकरांचा आणि त्यांचा काही प्रश्नच नाही. 600 वर्षापूर्वी झालेले संत कबीर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्माच्या अगोदरच महात्मा ज्योतिबा फुले. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे 3च गुरु का निवडला हा प्रश्न माझ्या तरी मनामध्ये, शिरगाळ सागर साहेब माझ्या मनामध्ये होता की हा प्रश्न नेहमी घर करून राहायचा. आपल्या मनामध्ये देखील हा प्रश्न घर करून राहिला पाहिजे की तथागत गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना कुठे भेटले, यांची विचारधारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठे आत्मसात केली, हा विचार आपल्या मनामध्ये येऊन गेला पाहिजे. कारण 2,500 वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्धांनी सम्यक विचार दिलेला आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय हा विचार तथागत गौतम बुद्धांनी 2,500 वर्षापूर्वी देऊन गेले. संत कबीरांनी जे विचार पेरलेले आहेत या मातीमध्ये, संत कबीरांनी जे विचार पेरलेले आहेत ते संत कबीरांनी तथागत गौतम बुद्धांचं नाव न घेताना खऱ्या अर्थाने संत कबीरांनी बुद्धांचे विचार पेरलेले आहेत. आणि ह्या मातीमध्ये, भारताच्या मातीमध्ये जे सगळे महापुरुष झालेले, जे संत झालेले आहेत, ही संत परंपरा आपल्या महाराष्ट्राला, आपल्या देशाला लाभलेली आहे. क्षीरसागर साहेब या संतांनी देखील तथागत गौतम बुद्धांचं नाव न घेता ही संत परंपरेने तथागत गौतम बुद्धांचे विचार ह्या मातीमध्ये पेरलेले आहेत, त्या जनमानसामध्ये पेरलेले आहेत. कारण ज्या संतांनी बुद्धांचं नाव घेतलं त्या संतांचे हात तोडले गेले, त्या संतांचे ग्रंथ इंद्रायणीमध्ये बुडवले गेले, त्या संतांना भिंतीमध्ये गाडलं गेलं. म्हणून पुढील होणाऱ्या संतांनी बुद्धांचं नाव न घेताना बुद्धांचे विचार तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. म्हणून हे सगळे संत आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहेत आणि आदरणीय आहेत.
त्या सगळ्या संतांचा खऱ्या अर्थाने आपण आदर करायला पाहिजे. कारण या संतांनी तथागत गौतम बुद्धांचं नाव न घेताना बुद्धांचा जो विचार आहे तो विचार हा जिवंत ठेवलेला आहे. एक कवी म्हणतो, क्षीरसागर साहेब एक कवी म्हणतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उद्देशून एक कवी म्हणतो, बाबासाहेब एकदा सूर्याला म्हणाले, बाबासाहेब एकदा सूर्याला म्हणाले, तू तिथला सूर्य आणि मी इथला सूर्य आहे, तू तिथला सूर्य आणि मी इथला सूर्य आहे. आपण दोघांनी ठरवूया, परिवर्तनाचं काम करूया. तू ताऱ्यांना प्रकाशित कर, मी या साऱ्यांना प्रकाशित करतो. त्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आम्हाला प्रकाशित केलेलं आहे. आणि ते प्रकाशित करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक मार्ग दिलेला आहे आणि एक पुस्तक दिलेलं आहे. त्याचं नाव आहे भारतीय संविधान. भारतीय संविधान. खऱ्या अर्थाने मी इथल्या सगळ्या संयुक्त जयंती उत्सव कमिटीच्या सगळ्या लोकांचं मी या ठिकाणी कौतुक करेन की तो भारतीय संविधानाचा ग्रंथ आज तुम्ही सगळ्या इथल्या सन्माननीय लोकांना दिलेल्या आहात. फार मोठं काम करत आहात की ह्या देशामध्ये अनेक ग्रंथ झाले, अनेक महंतांनी अनेक ग्रंथ लिहिलं, परंतु इथल्या बहुजन वर्गाला, इथल्या अस्पृश्य वर्गाला त्या सगळ्या ग्रंथाचा काही उपयोग झाला नाही. परंतु एक अस्पृश्यांचा मुलगा शिकला आणि त्यांनी तो ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथावरती संपूर्ण भारत देश आहे. ही आपल्या विचारांची ताकद आहे आणि ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची ताकद आहे. आणि ही विचारांची ताकद तुम्हा आम्हाला एकत्र घेण्याचं काम करते. ही ताकद आहे त्या ग्रंथामध्ये, ही किमया आहे त्या ग्रंथामध्ये. म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना किमयागार म्हणतो की आपल्या आयुष्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक मनस्मृतीसारखा ग्रंथ जाळला आणि त्याच आयुष्यामध्ये संविधानासारखा या भारत देशाला ग्रंथ दिला. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यासाठी वंदनीय आहेत आणि संपूर्ण जगाला वंदनीय आहेत. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यामध्ये, पुन्हा आपल्या विषयावरती येऊया, आपल्या आयुष्यामध्ये 3 गुरु मानलेले आहेत. आता हे 3 गुरु कुठे मिळालं हा प्रश्न मी मगाशी तुम्हाला करून गेलो होतो की 3 गुरु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कुठून मिळाले. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिकमध्ये असताना कृष्णराव अर्जुन केळुसकरांनी जे सयाजीराव गायकवाडांसाठी जो बुद्ध ग्रंथ लिहिला होता, बुद्धांचं चरित्र लिहिलं होतं, ते चरित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेट म्हणून दिलं. तुम्हाला मला सांगायला आवडेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म लिहिला आणि बुद्ध आणि धम्माची प्रस्तावना लिहिली. ती प्रस्तावना खऱ्या अर्थाने पीपल्स एज्युकेशन सोसायटीने त्यावेळीच्या कार्यकर्त्यांनी जी ओरिजिनल जी प्रस्तावना होती ती प्रस्तावना छापली नाही. ती का छापली नाही क्षीरसागर साहेब? जर बाबासाहेबांची ती ओरिजिनल प्रस्तावना जर बुद्ध आणि धम्माला जर छापली असती तर आपल्याला पडलेली कोडी ही कधी सुटली असते. परंतु त्यावेळीच्या जे कार्यकर्ते होते, बाबासाहेब आंबेडकरांबरोबर राहणारे जे कार्यकर्ते होते, त्यांना भीती वाटली की बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली जी प्रस्तावना जर आपण छापली तर आपल्याला कुठल्याही पद्धतीचं आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनंतर आपल्याला कोणतंही श्रेय मिळणार नाही. म्हणून त्यावेळीच्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि धम्माला लिहिलेली प्रस्तावना छापून दिली नाही. हे सत्य आहे आणि हे सत्य आपल्याला बोलायला पाहिजे. कारण आपले महापुरुष आपल्याला सत्य बोलायला शिकवतात. त्याच्यातलाच एक भाग म्हणून तुम्हाला सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या प्रस्तावनेमध्ये सांगतात की मला बुद्ध केव्हा समजले, मला बुद्ध केव्हा समजले आणि मी कबीरांकडे केव्हा वळलो आणि मी बुद्धांकडे केव्हा वळलो, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या प्रस्तावनेमध्ये सांगतात. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या प्रस्तावनेमध्ये आपल्या संपूर्ण आयुष्याचा पट त्या प्रस्तावनेमध्ये उतरलेला आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवनपट आपल्याला त्या फक्त प्रस्तावनेमधून समजला असता, पण पीपल्सच्या लोकांनी ती प्रस्तावना छापली नाही. त्याला अनेक कारण आहेत. त्याला राजकीय कारण आहेत, त्याला सामाजिक कारण आहेत आणि काही लोकांचा स्वार्थ देखील त्याच्यामध्ये आहे. त्या संदर्भामध्ये आता मी भाष्य करणार नाही. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट आपल्याला उडवता आला असता, आपल्याला समजला असता, परंतु ती प्रस्तावना आपल्या समोर आली. अजून एक गोष्ट क्षीरसागर साहेब तुम्हाला सांगावीशी वाटते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि धम्म लिहिलं की बौद्धांसाठी एक धम्म ग्रंथ पाहिजे. कारण या भारत देशाला
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं आणि त्या संविधानाच्या माध्यमातून हक्क आणि अधिकार दिले, तसंच ह्या भारतातल्या बौद्धांना आपण बुद्धाच्या धम्माकडे आणि बुद्धाच्या धम्माची आपण कशा पद्धतीने जोपासना केली पाहिजे त्यासाठी त्यांनी बुद्ध आणि धम्म लिहिलं. आणि बुद्ध आणि धम्म लिहून बाबासाहेबांनी त्या बुद्ध आणि धम्माच्या 180 प्रती छापल्या. आणि 180 प्रती छापताना त्याचं एक पेज कोरं आणि एक पेज लिहिलेलं, अशा 180 प्रती छापून ह्या भारत देशातल्या सगळ्या विद्वानांना पाठवल्या आणि त्यांचे अभिप्राय मागवले. आणि त्यातली एक प्रत ही मिलिंद विद्यालयामध्ये, आज औरंगाबादला मिलिंद विद्यालयामध्ये आहे. कोणाला याची बघायचं असेल तर जाऊन मिलिंद विद्यालयामध्ये ती प्रत तुम्ही बघू शकता. कारण बाबासाहेबांना बुद्ध आणि धम्म तुम्हाला देत असताना ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी संविधान दिलं आणि ते संविधान देत असताना ते सदविवेक बुद्धीच्या जोरावरती तपासून तुम्हाला दिलेला आहे, तसा बुद्धाचा धम्म तो तुम्हाला देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सदविवेक बुद्धीच्या जोरावर तपासून दिलेला आहे. आणि बुद्ध आणि त्याचा धम्म हा देखील भारतातल्या वेगवेगळ्या विद्वानांना त्यांची प्रती पाठवला, त्यांचे अभिप्राय घेतलं आणि त्याच्यानंतर बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्म याच्यामध्ये जे बदल करायचे होते ते बदल केलेले आहेत. हे सत्य तुम्हाला समजलं पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास तुम्हाला माहीत आहे, बुद्धांचा इतिहास तुम्हाला माहीत आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला माहीत आहे. आपण म्हणतो की तथागत गौतम बुद्धांचा विचार हा 2500 वर्षापूर्वीचा इतिहास हा पुसला गेला. छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वर्षापूर्वीचा इतिहास हा पुसला गेला. परंतु त्याच पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांचं काही विचार आपले विचारवंत दाबून ठेवण्याचा देखील प्रयत्न करतात. हे देखील आपण तपासून पाहिलं पाहिजे. त्या येणाऱ्या पिढीला आपण काय देणार आहोत, येणाऱ्या पिढीला आपण काय देणार आहोत याचा देखील विचार आपण करायला पाहिजे. आपण सत्य स्वीकारलं पाहिजे. जे सत्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारलेलं आहे ते सत्य आपण स्वीकारलं पाहिजे. पुन्हा मी माझ्या विषयावरती येतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यामध्ये 3 गुरु मानलेले आहेत. त्या गुरूंना त्यांनी पाहिलं नाही, परंतु त्यांचे विचार हे त्यांनी आत्मसात केलेले आहेत आणि हे विचार जनमानसामध्ये कसे पोहोचवतील तो त्यांनी प्रयत्न केलेला आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्याला जनमानसामध्ये कसं पोहोचवता येईल हा देखील आपण प्रामाणिकपणे प्रत्येकाने तो विचार करायला पाहिजे. आणि हे करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 10वीत असताना बुद्ध चरित्र मिळालं आणि बाबासाहेबांनी बुद्धांचा अभ्यास केला आणि त्याच्यानंतर बाबासाहेबांना समजलं की हे जे महापुरुष आहेत, हे संत आहेत, तथागत गौतम बुद्ध आहेत, हे सम्यक बुद्ध आहेत, हे ह्याच मातीतले आहेत, ह्या मातीमधल्या या भारतात येत आहेत. परंतु या भारतामधून त्यांचा विचार समोर नष्ट झालेला आहे आणि तो विचार पुन्हा ह्या मातीमध्ये आणण्याचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या विद्यार्थी दशेतच केला होता. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कारण बुद्धांचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सातत्याने 47 वर्ष केल्यानंतर बुद्धांचा विचार तुम्हा आम्हाला आणि या भारत देशाला दिलेला आहे. बाबासाहेब सातत्याने बुद्धांचा जो विचार आहे त्याचा अभ्यास बाबासाहेबांनी 47 वर्ष केलेला आहे आणि त्याच्यानंतर हा सम्यक विचार, बुद्धांचा सम्यक विचार, समतेचा विचार बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आम्हाला दिलेला आहे. बुद्ध हा कुठल्या जातीचा नाही, कुठल्या धर्माचा नाही. आपण म्हणतो बाहेर गेल्यानंतर बरेच लोक म्हणतात बुद्ध हे फक्त बौद्धांचे आहे, परंतु मी त्या लोकांना सांगेन बुद्ध हे फक्त बौद्धांचा नाही, बाबासाहेबांनी तो समतेचा विचार स्वीकारलेला आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांबरोबर 1956 साली आमच्या दादाने तो धम्म स्वीकारलेला आहे. तर बुद्ध हे सगळ्या विश्वाचे आहेत, भारतातच नव्हे त्या संपूर्ण विश्वाचे हे बुद्ध आहेत. आपण लक्षात घेतलं पाहिजे. बुद्धांचा विचार हा विश्वाला तारणारा विचार आहे, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि हे जाणून घेत असताना जे संत कबीरांचा जो विचार आहे, त्यांचे जो डोळा आहे, हे संत कबीरांचे विचार म्हणजेच बुद्धांचे विचार आहेत. संत कबीर आणि बुद्ध. आता तुम्हाला एक सांगायला मला आवडेल की बुद्ध चरित्र दिलं आणि हे बुद्ध चरित्र देण्याच्या मागचा विचार कोणाचा होता तर केळुसकर गुरुजींचा होता. आता केळुसकर गुरुजी 19वी समाजाचे, पण ही विचारधारा आहे,
ही विचारधारा आपल्याला जाती जातीमध्ये वाटून घ्यायची नाही. ही विचारधारा आपल्याला जातीमध्ये वाटून घ्यायची नाही आणि ह्या महापुरुषांना देखील आपल्याला जातीमध्ये वाटायचं नाही. कारण ही महापुरुषांची विचारधारा ही आपल्याला सम्यक मार्ग सांगते, मानव कल्याणाचा मार्ग सांगते, मानवाला कसं जगायचं आहे तो मार्ग सांगणारा मार्ग सांगते. ती ह्या महापुरुषांच्या विचारधारा आपल्याला सांगत असतात. आणि तुम्हाला एक सांगायला मला आवडेल की महात्मा ज्योतिबा फुले हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कुठून समजले. तर आपल्या सगळ्यांना माहित आहे की सत्यशोधक चळवळ ही महात्मा ज्योतिबा फुलेंनी चालू केलेली आहे, सावित्रीबाईंनी चालू केलेली आहे. सत्यशोधक चळवळ म्हणजे तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला, सत्यशोधक चळवळ म्हणजे नक्की काय? सत्यशोधक चळवळ म्हणजे बुद्धांचा मार्ग, बुद्धांचा विचार आणि बुद्धाचा धम्म म्हणजे सत्यशोधक चळवळ. ही म्हणजे आपल्याला दिलेली आहे, ज्योतिबा फुलेंनी दिलेली आहे. सत्यशोधक चळवळ म्हणजेच बुद्धाचा मार्ग आहे, बुद्धांचा विचार आहे, वारकरी संप्रदायाचा विचार आहे आणि तो विचार महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपल्याला दिलेला आहे. आता महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काय संबंध? तुम्हाला आम्हाला प्रश्न पडेल, क्षीरसागर साहेब आणि सगळे माझे सहयुक्त साहेब आपल्याला प्रश्न पडेल की महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संबंध कुठे आला, कुठून आला? तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की महात्मा ज्योतिबा फुले आणि रामजी बाबा सुभेदार यांचा फार जवळचा संबंध आहे. रामजी बाबा सुभेदार मिलिटरीमध्ये महार बटालियनमध्ये काम करत असताना तिथल्या इंग्रजांनी पाहिलं, तिथल्या अधिकाऱ्यांनी पाहिलं, तसे तुमच्या अधिकारी क्षीरसागर साहेब बघतात की माझा कुठला अधिकारी चांगलं काम करतोय, माझा कुठला कामगार चांगलं काम करतोय आणि त्या कामगाराला बढती मिळते, तशी त्याला त्याच्या कामाचं बोल मिळतं. त्या पद्धतीने ब्रिटिशांनी पाहिलं की हा रामजी हा खूप चांगलं काम करतो आहे आणि रामजी बाबा हा हुशार आहे, हुशार शिक्षक आहे, याला जर ट्रेनिंग मिळालं हा चांगला शिक्षक होऊ शकतो. म्हणून रामजी बाबांना पुण्यामध्ये शिक्षकाचं ट्रेनिंग घेण्यासाठी पाठवलं कदम साहेब. आणि हे पाठवल्यानंतर त्या ठिकाणी शिक्षक कोण होते माहिती आहे का तुम्हाला? त्या ठिकाणी शिक्षक होते महात्मा ज्योतिबा फुले. त्या ठिकाणी शिक्षक होते महात्मा ज्योतिबा फुले. म्हणजे रामजी बाबा चे शिक्षक महात्मा ज्योतिबा फुले आणि 1.5 वर्ष रामजी बाबांना महात्मा फुलेंनी शिक्षकांचं ट्रेनिंग दिलेलं आहे. तुम्ही जर गेलात तिकडे पुण्याच्या जर लायब्ररीमध्ये गेलात आणि सगळं ब्रिटिशांचं सगळं साहित्य जर शोधून काढलं तर त्या साहित्यामध्ये याचा उल्लेख आहे. म्हणून सगळ्या लायब्ररीमध्ये गेल्यानंतर हे सगळं आपण तपासलं पाहिजे. 1.5 वर्ष महात्मा ज्योतिबा फुलेंनी रामजी बाबांना ट्रेनिंग दिलेलं आहे आणि ट्रेनिंग दिल्यानंतर रामजी बाबा त्यांच्या समवेत पुण्यामध्ये फिरलेलं आहे आणि सत्यशोधक चळवळीमध्ये भाग देखील घेतलेले आहे. ज्या ठिकाणी ज्या पद्धतीने गोपालबाबा वलंगकर, मेघाजी लोखंडे, जेते आणि जवळकर ज्या पद्धतीने सत्यशोधक चळवळीसाठी काम करत होते त्या पद्धतीने रामजी बाबा देखील सत्यशोधक चळवळीचं काम करत होते आणि कोकणामध्ये आल्यानंतर देखील सत्यशोधक चळवळीचं काम गोपाल बाबा वलंगकरांच्या खांद्याला लावून रामजी बाबांनी केलेलं आहे. हा इतिहास सांगतो. मी दापोलीचा आहे म्हणून मी खंबीरपणाने ठामपणाने सांगतो, गोपाल बाबा वलंगकराबरोबर खांद्याला खांदा लावून काम करणारे रामजी बाबा सुभेदार होते. तर मी दापोलीचा आहे आणि कोकणामध्ये रामजी बाबा सुभेदारांनी आणि गोपाल बाबा वलंगकरांनी आणि मेघाजी लोखंडेंनी जी कामगार चळवळ चालवलेली आहे, कारण तुम्ही सगळे कामगार आहात म्हणून कामगारांच्या संदर्भामध्ये तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. मेघाजी लोखंडे हे देखील कामगार नेते होते आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या अगोदर गोपाल बाबा वलंगकर, त्याच्यानंतर रामजी सुभेदार आणि मेघाजी लोखंडे हे कोकणाची तोफ म्हणजे कुलाब्याची तोफ म्हणून ओळखली जायची. अस्पृश्यांची खरी चळवळ उभारण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांच्या अगोदर कोणी केलेलं असेल तर ह्या महापुरुषांनी केलेलं आहे. म्हणून ते देखील आपल्याला एवढे विश्ववंदनीय आहेत. गोपाल बाबा वलंगकर, मेघाजी लोखंडे आणि रामजी सुभेदार हे देखील आपल्यासाठी विश्ववंदनीय आहेत, आदरणीय आहेत आणि पूज्यनीय आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण ही चळवळ ही बाबासाहेब आंबेडकरांकडे ह्या सगळ्या महापुरुषांच्या मुळे आलेली आहे
आणि बाबासाहेबांनी यांचं मूर्त स्वरूप त्याला दिलेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कुठून कळलेलं हे आपल्याला समजलं असेल. या देशात मनुवाद्यांनी लादलेली अस्पृश्यता एक शाप होता. या देशात मनुवाद्यांनी लादलेली अस्पृश्यता एक शाप होता. या मनुवादाला मातीत काढणारा तुमचा आणि माझं पाप होता. या पापाची जयंती साजरी करत असताना आपल्यातली मर्यादा आपण थटून काढली पाहिजे. कारण आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत आहोत, त्यांच्या विचारांची जयंती आपण साजरी करत आहोत. आणि ही साजरी करत असताना एक कवी म्हणतो किसी को घर मिला, किसी को घर मिला तो किसी को जहर मिला, किसी को घर मिला तो किसी को जहर मिला, हमें तो छापे हुए कागज में, हमें तो छापे हुए कागज के गट्टे में भीम जी का सर मिला, भीम जी का सर मिला, भीम जी का सर मिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढे विचारांचे ग्रंथ, एवढा ग्रंथ साठा छापून ठेवलेला आहे की आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, बाबासाहेबांचं मस्तक त्या ग्रंथामध्ये मिळतं. कारण ही ते जी वर्ण व्यवस्था आहे, ही मनोवादी आहे व्यवस्था आहे, या व्यवस्थेने अनेक ग्रंथ चालून टाकलेले आहेत. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढे ग्रंथ लिहिले आहेत आणि ते देखील इंग्लिश मधून लिहिले आहेत. कारण इंग्लिश मधलं बऱ्याचशा मनोवादांना इंग्लिश वाचता येत नाही. म्हणून बाबासाहेबांचं जे ग्रंथ आहेत ते इथल्यापेक्षा इंग्लंडमध्ये जास्त आहेत. तरी भारतातले ग्रंथ इथल्या मनोवादांनी नष्ट केले तरी इंग्लंड मधले ग्रंथ हे त्यांना नष्ट करणार नाहीत. म्हणून बाबासाहेबांनी जास्तीत जास्त लिखाण हे इंग्लिश मधून केलेलं आहे, हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. कारण बाबासाहेबांनी ही वर्ण व्यवस्था छेदायची होती आणि वर्ण व्यवस्था छेदायची असेल तर बाबासाहेबांनी मुद्दामून आपलं लिखाण हे इंग्लिश मधून केलेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून हमें तो छुपे हुए कागज की गट्टी में भीमजी का सर मिला. त्या भीमजीचं सर आम्हाला कुठे मिळतंय? बाबासाहेबांचे विचारातले विचार आम्हाला कुठे मिळतात? तर त्या ग्रंथामध्ये मिळत आहेत. म्हणून आपण सगळ्यांनी वाचक झालं पाहिजे. दिसतो आहे भारत देश आहे, अखंड आहे, परंतु तो कसा दिसतो आहे तर तो बहिष्कृत आहे. इथे आम्हाला कुठल्याही पद्धतीचे हक्क आणि अधिकार नाही आहेत. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हा देश, भारत देश बहिष्कृत दिसतो आहे. त्याच्यानंतर 1930 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जनता हे पाक्षिक काढतात. ही भारतातली जनता, मुखी जनता, बहिष्कृत जनता आता ही तथागत गौतम बुद्धांच्या विचारांनी जागी झालेली आहे, प्रेरित झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित झालेली आहे आणि महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचारांनी प्रेरित झालेली जनता आता खडबडून जागी झालेली आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कदम साहेब हे जनता हे पाक्षिक काढतात. बाबासाहेब सांगतात की आता ही जनता ही खडबडून जागी झालेली आहे. त्यांना तथागत बुद्धांचे विचार समजलेले आहेत, महापुरुषांचे विचार समजलेले आहेत. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या पाक्षिकाचं नाव जनता ठेवतात. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या पाक्षिकाचं नाव प्रबुद्ध भारत ठेवतात. बाबासाहेब आंबेडकरांच्या नजरेमध्ये हा भारत कसा दिसतो आहे तर प्रबुद्ध दिसतो आहे, हा पुरताचा भारत दिसतो आहे. बाबासाहेबांच्या चष्म्याच्या नजरेतून आपण पाहिलं, बाबासाहेबांच्या नजरेतून पाहिलं तर बाबासाहेबांना हा देश प्रबुद्ध भारत दिसतोय. हा भारत देश हा बुद्धांच्या विचारांचा हा देश बाबासाहेबांना दिसतोय. बाबासाहेबांनी आपल्या पाक्षिकांचं नाव देखील कशा पद्धतीने ठेवलेलं आहे हे आपण बघितलं पाहिजे. आता जे आताचे पत्रकार आहेत ते विकाऊ आहेत, पिकाऊ आहेत, 500 आणि हजारामध्ये त्यांच्या विचाराचा सौदा करतात. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशा पद्धतीचा सौदा केलेला नाही. त्यांच्या एका पाक्षिकाच्या नावावरून तुमच्या लक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातलं सामर्थ्य आणि ताकद दिसली ते आपण लक्षात घेतले पाहिजे. ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची ताकद आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची ताकद निर्माण करत असताना बाबासाहेब इथल्या अशिक्षित जनतेला खडबडून जागे करत आहेत. बाबासाहेब यांनी मूकनायक काढला त्यावेळेस आपल्या भारतातले किती लोक, बहिष्कृत लोक किती लोक शिकलेली होती, अस्पृश्य बहुजन वर्ग हा किती शिकलेला होता. आणि त्या कालखंडामध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाक्षिक काढलेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण बाबासाहेब आंबेडकरांचा उद्देश कुठल्याही पद्धतीचा पैसे कमवायचा नव्हता, तर इथल्या लोकांना जागृत करून त्यांचा हक्क आणि अधिकार देण्याचा होता. आणि ते अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेले आहेत.
ज्या पद्धतीने महात्मा ज्योतिबाने बाबांना त्यांनी गुरु मानलं आणि ते गुरु मानत असताना महात्मा ज्योतिबा फुलेंनी ज्या पद्धतीने अस्पृश्यांच्या मुलांसाठी शाळा काढल्या, त्या पद्धतीने कांबळे साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे. आणि मला सगळ्यात जास्त आनंद होतो कांबळे साहेब की मी ज्या ठिकाणी व्याख्यानाला उभा आहे तो विभाग म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथं चळवळीचा केंद्रबिंदू होता. दादर असेल, पेळ असेल, माटुंगा असेल, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं केंद्र होतं. इथल्या हाकेच्या अंतरावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो पुस्तकासाठी राजगृह बांधलं होतं, ते इथल्या हाकेच्या अंतरावर आहे. इथली जी भूमी आहे ही पावन भूमी आहे, ही चळवळीची भूमी आहे, ही क्रांतीभूमी आहे. त्या क्रांतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतिहास घडवलेला आहे आणि त्या भूमीमध्येच उभा राहून मी इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महापुरुषांचे विचार सांगत आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पावलावर पाऊल टाकून पीपल एज्युकेशन सोसायटीची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापना केली. मिलिंद विद्यालय उभं केलं, सिद्धार्थ महाविद्यालय उभं केलं. इथे झाकेच्या अंदर असलेली ज्या कॉलेजमध्ये शिकलो ते कॉलेज म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, त्या विद्यालयामध्ये शिकलो. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल एज्युकेशन सोसायटीचं स्थापना करून खऱ्या अर्थाने इथल्या अस्पृश्यांना, इथल्या दलितांना, इथल्या शोषितांना, इथल्या सगळ्या कष्टकऱ्यांना, कामगारांना शिकण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. त्या कालखंडामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंनी ज्या पद्धतीने इथल्या अस्पृश्यांना ज्या पद्धतीने शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या, त्याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले गुरु मानत असताना त्या पद्धतीने ह्या भारत देशामध्ये शिक्षण व्यवस्था निर्माण केलेली आहे. म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर आपले गुरु मानत असू तर आपण काय गुरुदक्षिणा देणार आहोत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या कृतीतून काय गुरुदक्षिणा देणार आहोत हे आज ठरवण्याची वेळ आहे. हे ठरवण्याची वेळ आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक सत्याग्रह केले. मग महाडचा सत्याग्रह असेल, कितीतरी लोकांना असं वाटतं की महाडचा सत्याग्रह हा पाहण्यासाठी होता. तो महाडचा सत्याग्रह पाहण्यासाठी नव्हता, तर इथले मांजर, कुत्री त्या ठिकाणी पाणी पिऊ शकत होती, पण माणसासारखी माणसं त्या ठिकाणी पाणी पिऊ शकत नव्हती. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो महाडचा सत्याग्रह तो पाहण्यासाठी केलेला आहे. तो खरा हक्क आणि अधिकारासाठी केलेला सत्याग्रह आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं. ज्या मनुस्मृतीने आपले हक्क आणि अधिकार हिरावून घेतले होते, ती मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दहन केली. आणि आपल्या आयुष्यामध्ये ती एक ग्रंथ दहन करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलेलं आहे, ते संविधान हे संपूर्ण अखंड भारताला संविधान दिलेलं आहे. आणि त्या संविधानातून बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हक्क आणि अधिकार निर्माण करून दिलेले आहे. आणि हे सांगत असताना बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकत असतात. आणि कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकत असताना त्यांना अनेक अडचणी येत असतात. तरी देखील बाबासाहेब आंबेडकर त्या कोलंबिया विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेतलेलं आहे. हे तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे, नवीन असं मी काही सांगत नाहीये. परंतु कोलंबियाच्या विद्यापीठाचे कुलगुरू आपल्या समितीला सांगतात की आपल्या विद्यापीठामध्ये शिकून गेलेल्या 300 विद्यार्थ्यांची, ज्यांनी आपल्या देशामध्ये जाऊन समाज सेवा केलेली आहे, कुशल कर्म केलेलं आहे, कुशल काम केलेलं आहे, मानवतेचं काम केलेलं, मानव कल्याणाचं काम केलेलं आहे, अशा 300 विद्यार्थ्यांची लिस्ट काढा असं कुलगुरू त्या कमिटीला, समितीला सांगतात. आणि कमिटी तिथल्या 100 विद्यार्थ्यांची लिस्ट कुलगुरूंसमोर घेऊन जाते. ती विद्यार्थ्यांची लिस्ट बघताना कुलगुरू म्हणतात की सगळे विद्यार्थी आपल्या आपल्या देशामधून समाज सेवा करत आहेत, समाज प्रबोधनाचं काम करत आहेत, समाजामध्ये हक्क आणि अधिकार देण्याचे काम करत आहेत. परत कुलगुरू म्हणतात की याच्यामधल्या 10 विद्यार्थ्यांची नावं मला द्या. समितीला मोठा प्रश्न पडतो की 100 नावं आम्ही 300 वर्षामधून 300 वर्षामध्ये शिकून गेलेल्या विद्यार्थ्यांची 100 नावं काढलेली आहेत.
आता यातल्या 10 विद्यार्थ्यांची नावं म्हणजे समितीची तयारीवरची कसरत होती. तरी देखील कुलगुरूसमोर 10 विद्यार्थ्यांची नावं सादर केल्या जातात. कुलगुरू बघतात आणि म्हणतात, अरे वा, ही तर आपल्या सगळ्या विद्यापीठात शिकून गेलेली लोक आहेत. पुन्हा कुलगुरू समितीला सांगतात, या 10 पैकी एका विद्यार्थ्याचं मला नाव द्या की तो सगळ्यात हुशार आणि विद्वान आहे. समितीला घाम सुटतो. समिती पुन्हा कामाला लागते आणि त्या 10 विद्यार्थ्यांमधून एक विद्यार्थ्याचं नाव काढलं जातं आणि ते नाव म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानाचं प्रतीक आहे आणि ते विश्ववंदनीय आहेत. अरे, ज्या भीमाला वर्गाच्या बाहेर शिक्षण घ्यावं लागलं आणि वर्गाच्या बाहेर राहून ज्यांनी शिक्षण घेतलं तो जगद्गुरू झाला, विश्ववंदनीय झाला आणि ज्ञानाचं प्रतीक झाला. म्हणून तुम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये काम करताय हे महत्वाचं नाहीये, तुम्ही कशासाठी आणि कोणासाठी काम करताय हे महत्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वर्गाच्या बाहेर राहून शिकले, पुढे ह्या देशामध्ये विश्ववंदनीय झालं, विश्वगुरू झाले आणि ज्ञान पंडित झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर्गाच्या बाहेर शिकलेले आहे. तुम्हाला एक किस्सा सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर्गाच्या बाहेर शिकत असताना त्या ठिकाणी इंग्रज अधिकारी येतात आणि इंग्रज अधिकारी तिथल्या सगळ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळे प्रश्न विचारतात आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल, प्रश्नच नाही की आपण सगळे आंबेडकरी विचारधाराची लोक आहोत. आंबेडकरी विचार आपण फार उकळून पाहिलेलो आहोत. तर ते इंग्रज अधिकारी तिथल्या सगळ्या विद्यार्थ्यांना, स्पृश्य विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात. पुरुष विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देता येत नाही. परंतु वर्गाच्या बाहेर बसलेल्या भीमाला सगळ्या प्रश्नाची उत्तर भीमा देत असतो. इंग्रज अधिकारी खुश होतात आणि भीमाला जवळ येतात, शाबासकी देतात आणि भीमरावांना म्हणतात की भीमराव, आता आम्ही तुम्हाला सगळ्यात शेवटी एकच प्रश्न विचारतो की या पृथ्वीपासून सगळ्यात दूरचा ग्रह कोणता आहे. भीमराव शांतपणे उठतात आणि इंग्रज अधिकाऱ्यांना सांगतात, शिक्षण अधिकाऱ्यांना सांगतात, गुरुवर्य, मला सगळ्यात दूरवर असलेला ग्रह कोणता हे माहीत नाही, पण माझ्यापासून या कोपऱ्यात ठेवलेलं जे पाण्याचं मडकं आहे ते सगळ्या ग्रहापेक्षा मला दूरवरच वाटतं, कारण ते समोर असून त्या माठाला मला हात लावता येत नाही, मला त्या माठाला हात लावता येत नाही, म्हणून सगळ्यात दूरवरचा तो माठ आहे. आणि ही वर्ण व्यवस्थेला उखडूक टाकण्याचं काम खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लहानपासून हे वर्ण व्यवस्थेचे हे मनुवादाचे चटके लागलेले आहेत आणि हे सोचत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मोठे झालेले आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनोमन ठरवतात की वर्ण व्यवस्थेचे चटके मला लागलेले आहेत, परंतु या भारतामध्ये राहिलेल्या असंख्य लोकांना, माझ्या माता भगिनीला हे चटके लागू नयेत ही मनाजी खुणगाड बांधलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. मला असं वाटतं इथे माझ्या माता भगिनी देखील आहे की माता रमाई जर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये आला नसता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आंबेडकर झाले नसते, हे डॉक्टर झाले नसते, ते ज्ञानी आचार्य झाले नसते, ते विश्वगुरू झाले नसते, जर माता रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये आल्या नसतात. कारण प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्रीचा हात असतो. त्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे रमाईंचा हात होता. रमाई त्या अशिक्षित होत्या, पण रमाईचं त्याग आणि रमाईचं समर्पण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महापुरुष बनवून जाते. कारण त्याच्या पाठचा रमाईचा त्याग आहे, रमाईचं समर्पण आहे. ते आपण सगळ्या माता भगिनींना इथे लक्षात घेतलं पाहिजे. मी या ठिकाणी असं विचारमंचावरून सांगेन की तुमच्या माता भगिनींनो, तुमच्यामध्ये कोणीही रमाई होऊ नये. का रमाई याच्यासाठी होऊ नये की रमाईच्या वाट्याला आलेला त्याग आणि समर्पण हे तुमच्या वाट्याला येऊ नये. रमाईने जे भोगलं ते भोग तुमच्या वाट्याला येऊ नयेत. कारण रमाईच्या वाट्याला आले भोग हे तुमच्या वाट्याला येऊ नयेत असं माझ्या माता भगिनीनं मला वाटतं. त्याचा एक किस्सा सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
हे विलायतेमध्ये शिक्षण घेत असताना रामजीबाबांचं निधन होतं. घरची बेताची परिस्थिती. अशा परिस्थितीमध्ये मुलांचं आजारपण आणि खिशाजवळ पदराजवळ पैसे नाहीत आणि अशा वेळेस गंगाधर आजारी पडतो. माता रमाईने मोठा प्रश्न पडतो. माता रमाई गंगाधरला डॉक्टरकडे घेऊन जातात. डॉक्टर त्यांना सांगतात. माता रमाई गंगाधरांना डॉक्टरकडे घेऊन जातात. डॉक्टर सांगतात की याचा इलाज मोठ्या हॉस्पिटलमध्ये करायला पाहिजे. त्याचा इलाज मी करू शकत नाही. माता रमाई आपल्या पत्राची गाठ सोडतात. बघतात तर त्याच्यामध्ये पैसे नाहीत. माता रमाईंना मोठा प्रश्न पडतो. आता काय करायचं. माता रमाई कदम साहेब बाबासाहेबांना पत्र लिहितात. बाबासाहेब आपला गंगाधर आजारी आहे. बाबासाहेब आपला गंगाधर आजारी आहे. माझ्याकडे इलाज करायला पैसे नाहीत. बाबासाहेब माझ्याकडे इलाज करायला पैसे नाहीत. तुमचा लाडका गंगाधर आजारी आहे. बाबासाहेब मला थोडेसे पैसे पाठवा बाबासाहेब, तर मी गंगाधरला वाचवू शकेन. बाबासाहेब बाबासाहेबांना पत्र मिळतं. बाबासाहेब पत्र खोलतात. बाबासाहेब वाचतात. बाबासाहेब ढसळढसळ उठतात. माता रमाई लिहिते की गंगाधरच्या इलाजाला बाबासाहेब मला पैसे पाठवा. बाबासाहेबांच्याकडे पैसे नसतात. बाबासाहेब ढसाढसा रडतात. कदम साहेब आणि माता रमाईला पत्र लिहितात की रमाई मी या ठिकाणी कशा पद्धतीचं शिक्षण घेतो. उपासी मोठी शिक्षण घेतो. सुका पाव खाऊन मी या ठिकाणी शिक्षण घेत आहे. आपला गंगाधर गेला तर जाऊ दे रमाई. आपला गंगाधर गेला तर जाऊ दे ग बाई. माझ्याकडे पैसे नाहीत रमाई. त्या मातेच्या जीवाला काय वाटलं असेल. ते पत्र वाचलं तर रमाईच्या जीवाला काय वाटलं असेल. एक पिता म्हणतोय रमाई गंगाधर गेला तर जाऊ दे माझ्याकडे पैसे नाहीत रमाई. आपल्याला हजारो गंगाधरांच्या न्याय देण्यासाठी मला शिक्षण घ्यायचं आहे. रमाई मला हजारो गंगाधरांना न्याय देण्यासाठी मला शिक्षण घ्यायचं आहे. भारत भारतामध्ये आल्यानंतर मला हजारो गंगाधरांना न्याय द्यायचा आहे. आपला गंगाधर गेला तर जाऊ दे रमा. आपला गंगाधर गेला तर जाऊ दे रमा. हे पत्र वाचल्यानंतर त्या रमाईला काय वाटलं असेल. त्या रमाईचा ऊर भरून आला असेल की आपला मुलगा जाऊ दे तर जाऊ दे. हे रमाईचं त्याग आणि रमाईचं समर्पण आहे. हा त्याग आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पोटची 4 मुलं गमावलेली आहेत. या बहुजन समाजासाठी आपल्या पोटची पोरं गमावलेली आहेत आणि त्यानं तुम्हाला न्याय आणि हक्काने अधिकार मिळवून दिलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकर या वर्ण व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढत असताना रमाई या स्वराच्या चाळीमध्ये कुडत जगत होती. रमाई लवकर का गेली हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल की रमाई लवकर का गेला. तर बाबासाहेब या वर्ण व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढत असताना, या मनुवाद्यांच्या विरोधामध्ये लढत असताना बाबासाहेब गोलमेज परिषदेतून येत होते. आल्यानंतर या भारतातला महाराष्ट्रातला या भारतातला आणि मुंबईचं वातावरण गडबड झालेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांना या परळमध्ये लोअर परळला राहणारा बियाडी चाळीमध्ये बोरकर नावाचा गुंड कधीही मारू शकतो अशी अफवा उठली आणि या परळमध्ये त्यावेळेस बाबासाहेबांच्या जिथे राहत होते तिथे 16 हॉटेलच्या बाटला आणि तिथे चकमकी व्हायच्या. बाबासाहेबांना कधीही मारला जाईल अशा दवंडी पिटायच्या. तो बोरकर नावाचा जो दादा होता तो डबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कधीही मारेल त्या पद्धतीच्या दवंडी उठत होता. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या मातेला काय वाटत असेल हा विचार करायला पाहिजे तुम्ही. अशा परिस्थितीमध्ये माता रमाई जगत होत्या आणि तरी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना रमाई साथ देत होत्या. म्हणून मी मगाशी म्हटलं की माता रमाईचं त्याग आणि समर्पण
हे कुठल्याही माझ्या माता भगिनींच्या वाट्याला येऊ नये, कुठल्याही माझ्या माता भगिनींच्या वाट्याला येऊ नये. एक तुम्हाला किस्सा सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विलायतीमधून शिक्षण घेऊन येतात आणि शिक्षण घेऊन असताना त्या ठिकाणी जर्मनीने बॉम्ब हल्ला केला. त्या बॉम्ब हल्ल्यामध्ये एक बोट बुडते, बोट बुडते आणि ही खबर मुंबईमध्ये येते. माता रमाई अक्षुवस्ती लढायला लागतात. संपूर्ण वातावरण बिघडलेलं असतं, करुणामय वातावरण झालेलं असतं, शोकाकुळ वातावरण पसरलेलं असतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर त्या संपूर्ण अस्पृश्य समाजाचं काय होईल. माता रमाई आपल्या कार्यकर्त्यांना सांगतात की तार करा आणि बघा बाबासाहेब कसे आहेत. माता रमाई आक्रोश करत असतात की माझ्या पतीचं काय झालेलं आहे, भीमरायांचं काय झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेब हे सुखरूप आहे ही बातमी येते. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे बोटीतून पुस्तकं घेऊन येत असतात, ही पुस्तकं मात्र बुडलेली असतात. बाबासाहेब आल्यानंतर फार दुःखी असतात. रमाई त्यांना विचारते की तुम्ही दुःखी का आहात. तर बाबासाहेब म्हणतात की जे मी पुस्तकं घेऊन आलो होतो ती पुस्तकं पोटीत बुडाली, ज्ञानगंगा माझी पोटीत बुडालेली आहे म्हणून मी दुःखी आहे. पुस्तकांवर प्रेम करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्याला बरंच काही सांगून जातात. आणि कामगार वर्ग इथे आहे, शोषित वर्ग इथे आहे. इथल्या कामगार वर्गाने सांगू इच्छितो की मी काय जास्त आता बोलणार नाही, बराच वेळ झालेला आहे. पण कामगारांसाठी, कष्टकऱ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मजूर मंत्री असताना कामगारांसाठी लढा उभारलेला होता. कामगारांच्या हक्क आणि अधिकार मिळवून देण्याचा लढा खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उभा केला होता. मजूर मंत्री असताना कामगारांचे कामाचे तास असतील किंवा महिलांसाठी प्रसूतीपूर्वी रजा, प्रसूतीनंतरची रजा ह्या असतील, अशी असंख्य कामं किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी हे विधेयक मंजूर झालं नाही, ते विधेयकासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थाने आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. हे सगळं आपल्याला माहीतच आहे.